करवंद म्हणजेच काळी मैना. ह्या फळाबद्दलचं आहे ना, मी एक मस्त फॅक्ट सांगणार आहे तुम्हाला, कोणालाच माहिती नसेल. करवंदामध्ये आयर्न कंटेंट बाकीच्या फळांपेक्षा भरपूर जास्त असतो आणि व्हिटॅमिन सी पण करवंदामध्ये असतं. आपल्या रक्तामध्ये आयर्न ॲब्झॉर्प्शन जास्त केव्हा होतं, जेव्हा ते आपण व्हिटॅमिन सी सोबत खातो. बरेच न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला सांगत असतील मेथीची भाजी, पालेभाज्या किंवा हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त असतो, त्याच्यावर लिंबू पिळून खा. का? लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे आयर्न ॲब्झॉर्प्शन रक्तामध्ये जास्त होतं. हे फळ असं युनिक फळ आहे, याच्यामध्ये आयर्न कंटेंट पण जास्त आहे आणि व्हिटॅमिन सी पण आहे. त्याच्यामुळे आयर्न ॲब्झॉर्प्शन तुमच्या रक्तात आपोआप व्यवस्थित प्रमाणात होतं आणि तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन होतं. कशी वाटली ही माहिती? कमेंट करून नक्की सांगा. कोणालाच ही माहिती माहिती नाही आहे आपल्यामध्ये, कारण ह्या फळाचं मार्केटिंगच झालेलं नाही आहे. ब्लूबेरी, मलबेरीसारखं, ब्लॅकबेरीसारखं आहेत. आपल्या भारतात पण छान छान फळं उपलब्ध आहेत. हे फळ आतमधून कसं असतं तुम्हाला दाखवतो. अशी काही फळं आतमधून अशी पांढरी असतात, काही लाल असतात, काही थोडीशी व्हायोलेट कलरची असतात, पण खायला सगळेच छान असतात. तुम्हाला काळी मैना आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हे फॅक्ट माहीत होतं की नव्हतं ते पण कमेंट करून सांगा. तोपर्यंत येतो मी. बाय.